भाजपच्या वतीने रेशन दुकानावर वाटप होणाऱ्या साड्या निकृष्ट दर्जाच्या असून फाटक्या जुन्या पुराण्या साड्या वाटून महिलांची अब्रू चव्हाट्यावर आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी केलंय। त्यामुळे येत्या निवडणुकीत भाजपला याची किंमत चुकवावीच लागेल, अशी टीका माजी आमदार तथा लोकसंग्रामचे संस्थापक अनिल गोटे यांनी केली आहे। कल्याण भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते। त्या साड्या भाजप महिला आघाडीच्या नेत्यांनी नेसून प्रचारासाठी गावोगावी जावे, तरच मोदी साड्यांवर जनतेचा विश्वास बसेल, अशी मिश्किल टिप्पणी ही अनिल गोटे यांनी केली आहे। पाहुयात काय म्हणालेत अनिल गोटे। पत्रकार परिषदेचा जो विषय होता की साडे वाटपावरती तुम्ही टीका केलेली आहे भाजपच्या, आणि जे मोफत धान्य दिलं जातं त्याच्यावर तुम्ही केंद्र सरकारवरती टीका केलेली आहे, काय सांगा? असं आहे की ही जी साडी दिलेली आहे फुकट, ही साडी चुकीची आहे, वापरायला लायक नाही, असं भाजपच्या एकाही नेते आतापर्यंत म्हटलं नाही। याचा अर्थ या पारदर्शक साड्यांचा त्यांचा पाठिंबा आहे। माझं म्हणणं आहे की भाजपच्या ज्या आघाडीच्या नेत्या आहेत, महिला आघाडीच्या, किंवा ज्या प्रचाराला गावोगाव जात आहेत, त्यांना या साड्या निसरूनच जायला सांगा ना। काय म्हणजे साड्यांचा प्रचार होईल आणि गरीब लोक काय हे त्याच्याबद्दल तक्रार करणार नाही काय, तर ही अशी साड्या वाटप करणं म्हणजे गरीब माणूस आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही, आईला घेऊ शकत नाही, बहिणीला घेऊ शकत नाही, अशी त्याची चिंगल करणं आहे, असं माझं स्पष्ट मत आहे। आता मोदी सांगतात 80 कोटी लोकांना आम्ही रोज खाऊ घालतो, दुसऱ्या बाजूला सांगतात 47% लोक दारिद्र्य वर आले। काय खरं काय एका भाषणामध्ये तुम्ही बोलते काय, खरं काय तुमचं म्हणणं काय, आणि तुम्ही काय उपकार करता का? 2014मध्ये सोयाबीनचा भाव 4,000 रुपये होता, आज 3,500 रुपये। 2014मध्ये कपाशीचा भाव हा 9,000 होता, आज 7,000। तुम्ही साधे टमाटो नेपाळहून 10 लाख टन आणले आणि ते टमाटोचे भाव पाडले। तुम्ही ब्राझीलवरनं डाळी आणता आणि त्या हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ करणाऱ्या, उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचं दिवाळखोरी करायला लागतं काय। मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की शेतकऱ्याला त्याच्या शेतात शेतमजूर करायचं आणि दारिद्र्य शेतकरी जपरायचं, हा भाजपचा कुठेही दावा आहे।